महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। भोंदू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन आता उघड झालेलं आहे। उत्तर सोलापूरच्या कळमण या गावात कल्पना खरातच्या नावानं जवळपास 4.5 हेक्टर जमीन या अशोक खरातनं खरेदी केल्याचा कारनामा आता समोर आलेला आहे। या भागातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे अशोक खरातनं आपल्या पत्नीच्या नावानं ही जमीन खरेदी केल्याचं समजतंय। 26 जून 2025 ला प्रति एकर 20 लाख रुपयांप्रमाणे ही जमीन खरेदी अशोक खरातनं केल्याचं आता समोर आलेलं आहे। जवळपास 2,40,00,000 रुपयांची ही जमीन असून या जमिनीची खरेदीची कागदपत्र देखील समोर आलेली आहेत। अशोक खरात आणि ललित पोफळे यांनी एकाच ठिकाणी ही जमीन खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, जवळपास 2.5 कोटी रुपयाची ही जमीन अशोक खरातनं सोलापूरमध्ये आता खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे आणि हा सगळा व्यवहार गेल्याच वर्षी झाल्याचं देखील उघडकीला आलेलं आहे। अमोल, या सगळ्याचं सोलापूर कनेक्शन आता उघड होत आहे, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? खरं तर ही जागा घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्तिपीठ महामार्ग जो प्रस्तावित आहे या मार्गावर ही जमीन खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 2,40,00,000 रुपयांची जमीन खरेदी या भोंदू अशोक खरातने केलेली आहे। त्याच्या सोबत जो ललित पोफळे जो त्याचा सी आहे, ललित पोफळे हा पुण्यातला असल्याची माहिती आहे आणि त्याच्या सोबत आणखीन एक जागी एकाच गावामध्ये जी जमीन घेतलेली आहे ती सुद्धा समोर आलेली आहे आणि या दोन्ही जमिनींची जर एकूण किंमत आपण पाहिली तर जवळपास 7 कोटींच्या घरामध्ये जाते। शक्तिपीठ महामार्गाला लागून ही सगळी जागा आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये ज्यावेळेस तिथे शक्तिपीठ महामार्ग होईल त्यावेळेस याची किंमत आहे ती कित्येक पटीने वाढणार आहे। या सगळ्याचा विचार करून अशोक खरात यांनी ही जमीन खरेदी केली आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। दुसरीकडे ही जमीन खरेदी म्हणजे 2 जमीन खरेदीच्या खरेदी खात्याच्या तारखा आपल्याला दिसतात, याच्यामध्ये 28/3/2024 आणि दुसरीकडे 20/6/2024 म्हणजे 2000 साली 2 जागा खरेदी आहेत। या उत्तर सोलापूर मधल्या कळमण गाव जे आहे तिथं अशोक खरातने केलेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे अशोक खरातचं हे कनेक्शन फक्त नाशिक पुरतं सीमित राहिलेलं नाहीये, तर राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये त्यांनी खरेदी विक्रीचे व्यवसाय आहेत किंवा खरेदी विक्रीचे प्रकार म्हणजे जागा घेणं, प्लॉट घेणं हे सुद्धा केलेलं पाहायला मिळते। कुटुंबाच्या नावाने सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी प्लॉट घेतलेले आहेत। पुण्यात आपण पाहिलं की एका मॉडेल कॉलनी सारख्या हाय प्रोफाईल ठिकाणी त्याच्या मुलीच्या नावावर फ्लॅट असल्याचं 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण घटनेची परिस्थिती पाहता त्याचं संपूर्ण प्रकरण पाहता अतिशय गंभीर आहे। पण दुसरीकडे या सगळ्यामधनं जी काय मायाजाल या अशोक खरातने कमावलेली आहे त्याने ती अशा पद्धतीने कुठे जागा खरेदी करणं, कुठे फ्लॅट खरेदी करणं अशा पद्धतीने घेतलेली पाहायला मिळते। अजूनही अशोक खरात याची पत्नी आहे ती मात्र अजून पोलिसांच्या हाती लागलेली नाही आणि त्यानंतर आणखीन काही महत्वाचे खुलासे होतील। पण जी सोलापूरमध्ये जी जागा अशोक खरातने खरेदी केलेली आहे त्याचे कागदपत्र सध्या आता समोर आलेले आहेत। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।